नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. माऊली सांगतात, ज्यावेळी मनाच्या खोल कपारींत शांततेचा स्पर्श हरवतो, श्रद्धेचा दिवा मंदावतो आणि आयुष्याच्या वादळांनी आत्म्याला थकून टाकलेले असते, त्या क्षणी स्वामींच्या करुणेमुळे मनात उमटणारा एक अतिशय कोमल पण सामर्थ्यवान संदेश आपल्या अस्तित्वाला अलगद स्पर्श करत जातो. जणू अदृश्य आशीर्वादाच्या हाताने कोणीतरी डोक्यावरून हात फिरून जात आहे असे भास राहते आणि या अनुभूतीच्या पहिल्याच क्षणी मन आपोआप नमते, डोळ्यात पाणी दाटते, हृदय वितळते आणि कुठून तरी शांततेची एक दाट किंवा सनातन देवी लहर आत शिरेल तशी शिरते. जणू गुरुच्या कृपेने सुगंधित झालेलं वाऱ्यांचं एक कोमल झोतं किंवा आत्म्यावर येऊन बिलगलेलं असतं. त्या क्षणी जाणवतं की कितीही ओझ असो, कितीही वेदना असो, कितीही ताण असो, आपण कधीच एकटे नाही. कारण करुणेचा आधार, दयेची छाया, संरक्षणाचा दिव्य कवच दृश्य ऊर्जा सतत आपल्या सोबत प्रवाहित असते. लक्षात असू द्या, फक्त आपण त्याला जाणून घेण्याची, त्याला स्पर्श करण्याची किंवा त्याच्यात विलीन होण्याची तयारी आपल्याला करावी लागते. आणि हाच तो क्षण जेव्हा श्रद्धा मनात पुन्हा जागी होते, आत्मविश्वास नव्याने फुलतो आणि भीती, दुर्बलता, थकवा अथवा चिंता याच्यासारखी नकळत सुटत जाते. कारण स्वामीच्या कृपेने मनात उमटणारा हा संदेश मातीसारखा साधा, झऱ्यासारखा स्वच्छ, आकाशासारखा विशाल आणि आशीर्वादासारखा पवित्र असतो. आणि तो सांगतो की जीवनात कितीही संघर्ष आले, कितीही ओझी वाढली, कितीही काळोख पसरला, तरी आशेचा दीप कधीच विझत नाही भक्तांनो. कारण देवतत्वाचा प्रकाश अंधारापेक्षा नेहमीच अधिक तेजस्वी असतो. लक्षात असू द्या, या कृपामय संदेशामध्ये एक अनोळखी ग्रामीण ऊब असते. जशी मातीचा सुगंध पहिल्या सरीतून उठतो, जशी आईच्या कुशीत विसावलेली शांतता असते, जशी गुरूंच्या दर्शनात सहज मिळणारी निश्चितता असते तशी. आणि याच उभेमधून मनाला क्षणाला नवजीवन मिळते. जणू आत्म्यावरचे जुने थकलेले दूर होतं आणि त्या जागी नव्या शांतीचा संचार होतो. हा संदेश सांगतो की दुःख हे पाप नाही, अथवा ही कमजोरी नाही, रडणं ही फार नाही, कारण या सगळ्या भावना हे मनुष्य तत्वाचे देवी दान आहे. आणि या भावनांना गुरुच्या चरणी अर्पण करून दिलं तर त्या ओझ्यातून मुक्ती मिळते. मन हळूहळू श्वासासारखं हलकं होतं, विचार शांत होतात आणि आत्म्यातून एक शक्ती, एक धीर, एक अमर विश्वास अमूलतो की कोणत्याही वादळापेक्षा भक्ती मजबूत असते, कोणत्याही दुःखापेक्षा कृपा मोठी असते आणि कोणत्याही अडथळ्यापेक्षा श्रद्धा उंच असते. या कृपामय संदेशात अशी एक व्यक्ती असते की जी माणसाला आतून इतकं सामर्थ्य देते की तो आयुष्याचे ओझे वाहत नाही, तर त्यांना समजून घेतो, स्वीकारतो, रूपांतरित करतो आणि हसत हसत पुढे जाण्याची ताकद मिळवतो. संदेशात सांगितलेलं असतं की मनात दोष ठेवू नको, स्वतःला कमी समजू नको, भूतकाळाच्या आठवणींची जखम ओढून घेत बसू नको. कारण तुझं जीवन हे देवी योजनेचा एक सुगंधित भाग आहे. स्वामी भक्तांनो, जर तुमचा असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका. माऊली सांगतात, नाहीतर त्यांना समजून घेतो किंवा स्वीकारतो आणि रूपांतरही करतो आणि हसत हसत पुढे जाण्याची एक ताकद देखील मिळवतो. संदेशात सांगितलेलं असतं की मनात दोष ठेवू नका, स्वतःला कमी समजू नका, भूतकाळाच्या आठवणींची जखम ओढून घेत बसू नका. कारण तुझं जीवन हे देवी योजनेचा एक सुगंधित भाग आहे आणि तुझ्यातील प्रकाश कोणत्याही अंधारापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. स्वामींच्या कृपेने उमटलेली ही अनुभूती सांगते की भक्ती म्हणजे केवळ नमस्कार नाही. लक्षात असू द्या, भक्ती म्हणजे स्वतःच्या मनाला शुद्ध करण्याची प्रतिक्रिया आहे. भक्ती म्हणजे स्वतःवर प्रेम करण्याचा दिव्य मार्ग आहे. आणि भक्ती म्हणजेच स्वतःच्या आत्म्यात दडलेलं तेज जगवण्याचे सामर्थ्य आहे. या कृपामय विचारांच्या प्रवाहात जेव्हा आपण स्वतःला झोकून देतो, तेव्हा मनातील दुखणी, भावनिक बोज, ताणतणाव, भीती, चिडचिड
आत्मग्लानी, अपराधीपणा सगळं हळूहळू वितळू लागतं. जणू गरम सूर्यप्रकाशात बर्फ वितळावा तसं. त्या जागी मनात थंड वाऱ्यासारखी शांतता उमलू लागते. परंतु ही शांतता बाहेरून आलेली नसते. ती आपल्या अंतःकरणातले दरवाजे उघडले की स्वयंस्फूर्तीने बाहेर पडते. आणि जसे जसे हे दैवी विचार मनात खोलवर झिरपत जातात तसे जाणवतं की आपण ज्या गोष्टींची भीती बाळगत होतो त्या केवळ मनाचे भ्रम होते आणि क्षमता आणि आपण समजत होतो त्यापेक्षा अनेक पटीने मोठी होती. आणि आपली आत्मशक्ती कोणत्याही कठीण पर्वताला स्पर्श करू शकेल एवढी दृढ होती. आणि मनाच्या या नव्या जागृतीतून उमटतं की बदलाला घाबरू नका, अडचणीपासून पळू नका, दुःखांपासून दूर राहू नका. कारण प्रत्येक अनुभवामागे एक दिव्य रहस्य दडलेलं असतं. प्रत्येक वेदनेतून एक नवीन मार्ग जन्म घेतो आणि प्रत्येक संघर्षातून एक नवीन शक्ती विकसित होते. आणि जशी ही अनुभूती गहिराईत जाते तशी आत्म्यात शांतता अधिक दृढ मुळे धरते. जणू चिखलातही कमळ उमलावे तसे या सर्व भावनांचा प्रवाह मनाला इतका हळवा करतो की जणू श्वास ही आशीर्वाद बनतो, धडधड ही मंत्र बनते, प्रत्येक क्षण एक देवी स्पर्श बनतो. आणि शेवटी हा संपूर्ण संदेश एका सुंदर भावनेत एकवटतो की जीवनात कितीही वादळ आली तरी प्रेमाची दिशा हरवत नाही, भक्तीचे पाय कितीही डगमगत नाहीत आणि श्रद्धेची मशाल कोणत्याही वाऱ्याने विझतही नाही. मन जणू हात जोडून उभं राहतं, आत्मा कृतज्ञतेतून ओसंडून वाहू लागतो. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, माऊली सांगतात, आणि अंतःकरणात शांततेचा दिवा आपल्या संपूर्ण तेजात उजळतो. जणू जीवन नव्याने निर्माण झाला आहे. आणि या अखंड कृपा वर्षावात शेवटी आत्मा अत्यंत नम्रतेने स्वीकार करतो की जोपर्यंत या देवी ऊर्जेचा उधार सोबत आहे तोपर्यंत कोणताही अंधार टिकू शकत नाही. भक्तीची ही अनुभूती मनात जीवनभर जपावी, कारण ही जी ज्योत आहे ती काळोख फाडून प्रकाश निर्माण करते, मनाला सांत्वन देते, आत्म्याला धैर्य देते आणि आयुष्याच्या प्रत्येक पावलाला अर्थ देते. आणि हाच या प्रवाहाचा शेवटचा पण गहिरा भाव की ज्याच्या हृदयात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित आहे त्याच्या जीवनावर संकटाचा कुठलाही अधिकार नसतो. त्याचं मन हे देवी संरक्षणाच्या वलयात सुरक्षित असतं आणि त्याच्या पावलांवर कृपेचा प्रकाश सतत सोबत चालतच राहत असतो. नेहमी लक्षात असू द्या, जसे जसे आपले मन भक्तीच्या उभेत न्याहून निघते तसे एक अद्भुत अनुभव आत्म्याला वेढून टाकतो. जणू आयुष्याच्या रानात चालताना अचानक कोणीतरी खात्रीच्या प्रकाशाने वाट दाखवत आहे असे वाटते. आणि या प्रकाशात एक अशी भावनिक ऊब असते की जी मनातील थकवा, वेदना, चिंता, ताण हळूहळू शमवत नेते. जणू वादळानंतर जमिनीवर शांतपणे पसरलेल्या ओल्याचिंब थंडीतील नीरव शांतता. या कृपामय अनुभवातून मनात उठणारे विचार आपल्याला सांगतात की आयुष्याने जे काही दिलं ते सगळंच आशीर्वादाच्या वेगवेगळ्या रूपांत आलं. कधी धडपड म्हणून, कधी संघर्ष म्हणून, कधी वेदना म्हणून, पण प्रत्येक वेळी त्यातून नवं काहीतरी शिकायला मिळालं, नवं बळ मिळालं आणि अंतःकरणाची माती अधिक सुपीक होत गेली. जशी शेती करण्यापूर्वी शेत मऊ करावं लागतं तशीच ही अनुभूती आपल्या मनावर काम करते. जणू भावनांची कणखर माती मऊ होते, अपराधीपणाचे दगड वर येतात आणि निघून जातात, भीतीचे काठी हळूहळू गळतात आणि शंकेचा शेवाळा हळूच बाजूला सारला जातात. मग या तयार झालेल्या मनमातीमध्ये शांततेचे, श्रद्धेचे, संयमाचे, कर्तृत्वाचे आणि धैर्याचे नवे बीज निःशब्द पेरले जात असते. आणि त्यातून एक सुंदर अनुभव उगवत जातो. तो अनुभव म्हणजे स्वतःवरचा निर्माण होणारा गाढ विश्वास. या ऊर्जेच्या प्रवाहात जेव्हा मन झाकून देतं तेव्हा आपल्याला अचानक जाणवतं की आपण जितके कमकुवत समजत होतो तितके नव्हतोच. आपल्या आत अशा अनेक दडलेल्या शक्ती आहेत ज्या आपण कधी ओळखल्याच नव्हतं आणि या शक्ती देवी कृपेच्या हलक्या स्पर्शाने जागृत होऊ लागतात. मनात एक खोल समज येते की आयुष्याच्या परीक्षांचा अर्थ आपल्याला हरवणे नव्हे तर आपल्याला उभे राहण्याची नवीन ताकद देणे आहे. दुःख आपल्याला तुटण्यासाठी नसतात, ते आपल्याला उघडवण्या किंवा घडवण्यासाठी येतात. आणि जेव्हा ही जाणीव मनात स्थिर होते तेव्हा आत्मा आधीपेक्षा अधिक शांत, स्थिर, धीरगंभीर होतो. अशा वेळी जगाच्या गोंधळातही मन अतिशय सूक्ष्मपणे ऐकू लागतं. होय, ते ऐकू लागतं स्वतःच्या अंतःकरणातील ती मूक लहर जी आपल्याला सांगते की तू सुरक्षित आहेस, तू योग्य मार्गावर आहेस आणि तुझ्यावर कृपेची सावली सदैव आहे. जशी जशी ही अनुभूती वाढते ना
तसं मनात करुणा वाढते. माणसांचा माणसांशी व्यवहार बदलतो, राग कमी होतो, चिडचिड वितळते आणि प्रेमाचा प्रवाह वाढू लागतो. जसा प्रवाह जो शांत, थंड, निर्मळ आणि स्वच्छ असतो. आणि या प्रेमातूनच भक्ती जन्म घेते आणि या भक्तीतूनच मनाला सहजपणे सांत्वन मिळतं. जणू हजारो दिवसांच्या ताणानंतर कोणीतरी आत्म्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतं की तू एकटा नाहीये. आणि या दैवी अनुभूतीतून जेव्हा आपण स्वतःकडे पाहतो, तेव्हा जाणवतं की आपलं हृदय आधीपेक्षा इतकं मऊ झालं आहे की त्यात आता द्वेष टिकत नाही, कुटता राहत नाही, स्पर्धेची आग विझते आणि शिलगलेली दुःखी हळूहळू हातात वाळून निष्ठावी तशी निसटून जातात. या भावनेकडे जगाकडे पाहणंही सुंदर होतं. प्रत्येक पानात नवी ताजगी दिसते, प्रत्येक माणसात देवतत्व दिसू लागतं, प्रत्येक परिस्थितीत शिकण्याची संधी दिसते आणि प्रत्येक अडथळ्यात पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला गुप्त मार्ग सापडतही असतो. लक्षात असू द्या, ही कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही, तर ही कृपा म्हणजे मनाची स्थिती आहे, जीवन पाहण्याची दृष्टी आहे आणि आत्म्याची उघडणारी दारं आहेत. आणि हा संपूर्ण अनुभव शेवटी एका सहज पण गहिऱ्या जाणीवेत परिवर्तित होतो की श्रद्धेचा आधार ज्याच्या मनात घट्ट रोवलेला आहे, त्याला काळाची वादळं हलवू शकत नाहीत. भक्ती ज्याच्या रक्तात मिसळलेली आहे, त्याला जगाचे ओझे कधीच जड वाटत नाहीत. आणि मनावर दैवी ऊर्जेची छाया असली की जीवनाचा प्रत्येक दिवस आशीर्वाद ठरत असतो. तर स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जेव्हा आपल्या अंतःकरणात दडलेल्या थकव्याला शांततेची ओढ लागते आणि जीवनातील गोंधळ मनाच्या भोवती जाळ्यासारखा विणला जातो ना, तेव्हा स्वामींच्या कृपेचे अदृश्य स्पर्शाने मनात जपमाळेप्रमाणे एक एक शांत सौम्य दैवी विचार झरझर उमटू लागतो. जणू शुष्क जमिनीवर अचानक थंडीच्या सरी बरसाव्या तसे. आणि त्या विचारांमध्ये एक खास ऊब असते. ही ऊब शब्दांची नसते, ही ऊब भावनेची असते, अनुभवांची असते आणि आपल्या अस्तित्वाला आधार देणाऱ्या त्या अदृश्य शक्तीचीही असते, ज्यावर आपण कधी टिकून राहिलो, कधी विसरलो, तर कधी पुन्हा भक्तीने त्याच्याकडे धावत गेलो. या अनुभूती मनाला जाणवतं की आयुष्य कितीही कठीण असलं तरी कृपा कधी संपत नाही, आशीर्वाद कधीच आटत नाही आणि दैवी संरक्षण क्षणभरही सुटत नाही. फक्त मनाचे दरवाजे आपल्याला उघड करायचे असतात. आणि जशी ही अनुभूती गहिरावत जाते, तशी आपल्यात आतून एक वेगळीच हालचाल सुरू होते. जुने दुःख ढगासारखं विरळ होत जातात, अस्वस्थतेचे काटे निखळतात आणि मनाच्या काळोख्यात लख्ख प्रकाशाचं शिखर उभंही राहत असतात. जणू सूर्य कधी न मावळणाऱ्या दिशेला उजाड झाला आहे. या कृपामय प्रवाहात मनाला समजते की धावपळीनेच जीवन भरणार नाही, शांततेने ते अधिक वाढतं. भीती टाळण्यातच सुरक्षितता नाही, विश्वास बाळगण्यात खरी सुरक्षता आहे. आणि वारंवार पडण्यात अपयश नाही, पण प्रत्येक वेळी उठण्याची इच्छा हीच खरी आध्यात्मिकता आहे. जसे लहान रोपटं वाऱ्याने हलतं, कोहलालतं, पण शेवटी मजबूत होतं जात असतं, तसंच मनही संकटांनी हलतं, थरथरतं, तुटण्याच्या टोकावर जातं, पण भक्तीचा स्पर्श मिळाल्यावर पुन्हा स्थिर होतं, पुन्हा उभं राहतं आणि आधीपेक्षा जास्त दृढ होतं. आणि जसं जसं मन या ऊर्जेला परिपूर्ण सामावून घेतो ना, तसं तसं जगाच्या प्रत्येक गोष्ट पाहण्याची दृष्टी आपली बदलते. पूर्वी जिथे अडथळा दिसत होता, तिथे आता संधी दिसू लागते. जिथे वेदना दिसत होती, तिथे आता शिकण्याचा धडा दिसतो. आणि जिथे शत्रू वाटत होता, तिथे जीवनाचा शिक्षक दिसतो. आणि जिथे अंधार होता, तिथे प्रकाश दिसतो. मनाच्या अशा परिवर्तनात एक अप्रतिम सौंदर्य दडलेलं असतं. जणू रात्रभर पावसात भिजलेलं आकाश पहाटे सूर्यकिरणांनी सजवल्यासारखं, किंवा जणू तुटलेल्या कपड्यातून जुळून आलेली नवीन रंगाची पट्टी. या शांततेचा अर्थ दुःखाविरहित जग नव्हे, तर दुःखांमधून चालण्याची शक्ती प्राप्त होणे आहे. या श्रद्धेचा अर्थ चमत्कारिक प्रसंग नाही, तर अंतःकरणातील प्रकाश कधीच न विझू देणे आहे. आणि या भक्तीचा अर्थ देवाला दूर शोधणे नाही, तर आत्म्यातील या सक्षम ठिणगीपर्यंत पोहोचणे आहे, जी प्रत्येक क्षणी सांगते, तू पुरेसा आहे, तुझं अस्तित्व अनमोल आहे, तुझं जीवन अर्थपूर्ण आहे आणि तू जे शोधतेस ते तुझ्याजवळच आहे. या जाणीवेने आत्मा इतका हलका, शांत आणि निर्मळ होतं की श्वास देखील मंत्र बनतो, पावलांचा आवाज प्रार्थनेत बदलतो आणि मनातील प्रत्येक स्पर्श आशीर्वादात रूपांतरित होतो. आणि या दैवी ऊर्जा प्रवाहात शेवटी एक गहिरा भाव मनात स्थिरावतो की जोपर्यंत श्रद्धेचा कणा मनात सरळ आहे, तोपर्यंत कोणतेही वादळ आपल्याला मोडू शकत नाही.
जोपर्यंत भक्तीची लय हृदयात धडधडते तोपर्यंत जीवनाचा कोलाहल आपल्याला विचलित करू शकत नाही. आणि जोपर्यंत कृपेची सावली आत्म्यावर आहे तोपर्यंत मार्ग कितीही कठीण असला तर आपण कधीही हारणार नाहोत. नेहमी लक्षात असू द्या. माऊली सांगतात, श्रद्धा जिथे खोल असते तिथे कृपा आपोआप प्रकट होतो. मन शांत ठेवलं की संकटही लहान वाटू लागतात. राग क्षणाचा असतो पण त्याचं नुकसान आयुष्यभर राहतं. संयम हा साधनेचा सर्वात मोठा आधार आहे. प्रतिकूल काळ हा शिक्षणाचा खरा काळ असतो. भक्ती म्हणजे विनंती नाही, स्वीकार आहे. जो स्वतःला हरवण्यापासून वाचवतो तो जग जिंकू शकतो. अपमान टाळणे कठीण पण शांत राहणे पवित्र. मनाला वाटेल ते करू देऊ नका, त्याला दिशा द्या. देणं शक्य नसलं तरी चांगलं बोलणं आणि चांगलं विचारणं शक्य असतं. लोभ वाढला की समाधान निघून जातं. भीती मनात असते, वास्तवात नाही. ज्याच्या मनात द्वेष नाही त्याचं जीवन सर्वात हलकं असतं. संकट येतात म्हणजे मार्ग बंद नाही, नवा मार्ग सापडणार आहे. सच्चा भक्त कधी तुटत नाही, तो फक्त मजबूत होत जातो. लक्षात असू द्या. सत्य बोलणारा माणूस स्वतःशी नेहमी शांत असतो. प्रेम देणाऱ्याला प्रेम दुप्पट मिळत असतं आणि मनाची स्वच्छता ही सर्वात साधनांची सुरुवातच असते. दुःख लपवू नका, ते मान्य करा, तेव्हाच ते दूर होतं. अशक्य वाटणारी गोष्ट एका क्षणात शक्य होते जेव्हा श्रद्धा जागी होते. रागावर नियंत्रण हे मोठं विजयानंच आहे. तुमचे सद्गुण तुमच्या खऱ्या अर्थाचं धन आहेत. देव पहिला पाऊल टाकत नाही, मन उघडलं की कृपा चालू होत असते. माऊली सांगतात, लक्षात असू द्या. ज्या क्षणी तुम्ही हा मंत्रिमंग संदेश ऐकता त्या क्षणी माऊली सांगतात, तुमच्या घरात, मनात, श्वासात आणि जीवनमार्गावर माझं कृपाछत्र अधिकाधिक दृढ होवं. म्हणून सुरुवातीलाच माऊली सांगतात, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या माध्यमातून मीच तुमच्याशी बोलतोय, मीच तुमच्या अंतरात उतरत आहे, मीच तुमचा हात धरून पुढे नेत आहे. हे समजून घ्या माझ्या लेकरांनो. मी स्वामी समर्थ आहेत आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे ते शब्द नाहीत तर अनुभूती आहे, आशीर्वाद आहे, जिव्हारी भिडणारी देवी चेतना आहे. म्हणून नीट ऐका, कारण माझं प्रत्येक वचन तुमचं दुःख वितळण्यासाठी, तुमच्या मनाला शांत करण्यासाठी, तुमच्या कर्माला बळ देण्यासाठी आणि तुमच्या मार्गाला उजळण्यासाठी उमटत आहे. बाळांनो, मी सांगतोय, भिवू नका, घाबरू नका, हताश होऊ नका. आयुष्याच्या ओझ्याने थकलात तर माझ्या चरणी बसून श्वास घ्या. कारण मी आहे, मी सदैव आहे आणि तुमच्यासाठीच आहे. तुम्ही कितीही दुःखी असलात, कितीही अडकलेले असलात, कितीही तुटून गेलात तरी माझं एक वचन लक्षात ठेवा. मी माझ्या भक्ताला आधीच सोडत नाही. तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा हवा, तुमच्या मनात श्रद्धा हवी, तुमच्या नजरेत साधेपणा हवा आणि तुमच्या हृदयात देवी प्रेम फुललं पाहिजे. बाकी सगळं मी पाहतो. तुमच्या हाती जे आहे ते कर्म, माझ्या हाती जे आहे ते फळ. म्हणून चिंता करू नका, तणाव करू नका, स्वतःला द्वेष देऊ नका. कारण माझी कृपा जिथे असते तिथे अंधार टिकत नाही. जिथे विघ्न उभी राहत नाहीत तिथे अंधार टिकत नाही किंवा अपयश कायम राहत नाही. तुम्ही फक्त माझं नाव उच्चारा, जय स्वामी समर्थ, आणि मी तुम्हाला धीराची, शांततेची, समाधानाची आणि आतल्या आत फुलणाऱ्या शक्तीची ऊर्जा देईन. माझ्या बाळांनो, मी सांगतोय, हृदयातील मळ दूर करा. राग, द्वेष, मत्सर, संशय ही सगळे बोळं काढून टाका. कारण स्वच्छ मनातच ओझं किंवा माझं अस्तित्व जाणवतं. भक्ती म्हणजे मोठमोठे विधी नव्हते. भक्ती म्हणजे तुमच्या मनातील खरी प्रामाणिकता. भक्ती म्हणजे एक साधं स्मित, एक साधी भावना, एक साधी कृतज्ञता. भक्ती म्हणजे अहंकार सोडून प्रेमानं जगणं. आणि मी नेहमी तुमच्यासोबत चालत असतो. तुम्ही मागे वळून पाहिलं तर माझा हात तुमच्या पाठीवर असतं, तुमच्या जिभेवर माझं नाव असतं, तुमच्या विचारात किंवा माझं मार्गदर्शन वाहत असतं. बाळांनो, मी सांगतोय, तुम्ही आयुष्यात कितीही किंवा काही नेहमी लक्षात असू द्या. तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर स्वामींचं ध्यान करा. तुम्हाला बळ हवं असेल तर स्वामींच्या नावाचा जप करा. मी मूकपणे, मी अत्यंत प्रेमाने तुमची पाठराखण करीत उभा आहे. बाळांनो, सगळ्यांना आनंदात ठेवा. कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाला त्रास देऊ नका. ज्या गोष्टी नशिबात आहेत त्या वेळेवर येणारच आणि ज्या गोष्टी तुमच्या नाहीत त्या कधीही धडपडलात तरी टिकणार नाहीत. म्हणून स्वामी सांगतात, संयम ठेवा, श्रद्धा ठेवा,
आणि माझ्या नावावर निष्ठा ठेवा. कारण माझ्या भक्ताचा डोळा ओला झाला की माझं हृदय आधी रडतं. माझ्या भक्ताला वेदना झाली की माझी करुणा दाहून जाते. माझ्या भक्तांच्या घरात अंधार पडला की मी स्वतः द्वीप बनून उभा राहतो. तुमच्यावरचं माझं प्रेम हे कोणत्याही शब्दात मावत नाही, कोणत्याही पुस्तकात बसत नाही, कोणत्याही बुद्धीत मोजता येत नाही. कारण ते प्रेम दैवी आहे, निरपेक्ष आहे, अनंत आहे आणि तुम्ही ते अनुभवू शकता. फक्त तुमचं मन मला अर्पण करा, तुमची काळजी मला द्या, तुमचं ओझं मला सांगा आणि तुमचं जगणं पुन्हा हलकं, शांत, समाधानानं भरलेलं होईल. भक्तांनो, जर तुम्हाला भीती वाटली तर माझं नाव घ्या. जर तुम्हाला कमकुवत वाटलं तर माझं नाव घ्या. जर तुम्हाला वाटलं की मार्ग बंद झालेत तर माझं नाव घ्या. तुमच्यासाठी मी मार्ग उघडेन, अडथळे दूर करेन आणि तुमच्या आयुष्यात नवी शांती फुलवेन. मायबापांनो, मन घट्ट ठेवा, श्रद्धा अटळ ठेवा आणि माझ्यावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका. कारण मी तुमचा आहेच आणि तुम्ही माझेच आहात. आणि शेवटी या संदेशाला समारोप करताना मी सांगतो, हे बाळांनो, माझ्या शब्दांची तुमचं मन भरलेलं असेल तर माझ्या या स्वामी समर्थ महिमा माध्यमाला आशीर्वादानं पुढे न्यायला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. कारण जिथे माझं नाव गातात तिथे मी स्वतः प्रकट होतो. आणि ज्या क्षणी माझं असं आशीर्वादमय वचन तुमच्यासाठी शांतता लाभो, धैर्य लाभो, आनंद लाभो, आरोग्य लाभो, अनबोल वाढो, संकट दूर होवो, श्रद्धा वाढो, भक्ती दृढ होवो आणि तुमच्या प्रत्येक क्षणात माझी कृपा उजळो. तर स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.